ऊसासाठी केंद्र सरकारने चालू वर्षासाठी 3650 रुपये FRP जाहीर केला आहे. परंतु वाढीव खर्च पाहता शेतकऱ्यांना काहीच त्यात राहत नाही. सर्व खर्चाचं रक्कम निघून जाते. म्हणून चालू वर्षी 4500 रुपये FRP मिळावा अशी आमची सर्वांची शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादकांची मागणी आहे. परंतु हा FRP आम्ही मागताना साखर कारखानेसुद्धा सक्षम झाले पाहिजे. कारण सध्या स्थितीत साखर कारखान्यांची अवस्था पाहिली तर तेही अडचणीत आहे. त्यांना चालू वर्षी हा FRP देणं शक्य नाही हे आम्ही जाणतो. त्यासाठीच आमची मागणी आहे की साखर कारखाने सक्षम व्हावे. यासाठी त्यांचा मूळ जो प्रॉडक्ट आहे साखर त्याचा MSP वाढवून द्यावा. तो 20 रुपयाने वाढवा अशी आमची मागणी आहे. सध्या तो 31 रुपये आहे, त्यामध्ये 20 रुपयाची वाढ करावी. तसेच इतर जे त्यांचे प्रश्न आहेत, निर्यात बंदी आहे. निर्यात बंदी करताना फक्त अपवादात्मक परिस्थितीतच गव्हर्नमेंटनं निर्णय घ्यावा निर्यात बंदीचा, टंचाई असेल तेव्हा. इतर वेळा निर्यात बंदी करू नये. कारण ती साखर जवळजवळ 50 लाख मेट्रिक टनपर्यंत साखर शिल्लक राहते आणि ती खराब होऊन जाते आणि साखर कारखान्यांना परवडत नाही. त्यामुळे निर्यात बंदी कायमची उठवावी, अपवादात परिस्थितीत ती लागू करावी. पुन्हा इथेनॉलचा विषय, इथेनॉलचं ब्लेंडिंग 100% करतो म्हणून गव्हर्नमेंटनं सांगितलं आहे. ते लवकरात लवकर करावं. परंतु सध्याचा जो इथेनॉलचा दर आहे तो कारखान्यांना परवडत नाही. तोही दर वाढवून मिळावा. आणखी जनरेशनच्या बाबतीत जो सध्या जो पूर्वी ठरला होता त्यावेळा एकोणीसचं प्रोजेक्ट साखर कारखाने उभ्या केली त्यावेळा 6 रुपये 75 पैसे प्रति युनिट दर ठरला होता. परंतु नंतर तो कमी करण्यात आलेला आहे आणि तो कमी केलेला दर परवडत नसल्यामुळे जनरेशन प्रोजेक्टसुद्धा अडचण झाला आहे. या आमच्या मागण्या आहेत त्या शासनानं स्वीकाराव्यात. त्याबद्दल मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना, कारखानदार आणि लोकप्रतिनिधी अशी व्यापक बैठक घ्यावी आणि येत्या अधिवेशन संपण्यापूर्वी ती बैठकची तारीख आम्हाला कळवावी ही आमची मागणी आहे सरकारकडे. विशेषतः महात्मा गांधींनी सांगितलेलं अन्नत्यागा म्हणजे सत्याग्रहाचं तंत्र त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नावर अवलंबलेलं आहे. विशेषतः यावेळी शेतकऱ्यांचे साखर कारखाने या विषयावर शासनाचं लक्ष वेधावं त्यांनी गेले मला वाटते 4 दिवस अन्नत्याग आणि आंदोलन सुरू केलं. खरं म्हटलं तर एक शेतकरी म्हणून मी त्यांचं अभिनंदन करत असताना मित्र म्हणून मला त्यांची काळजीही वाटते. तर ज्या पद्धतीनं त्यांनी विषय मांडलेले आहेत त्या विषयाला आम्ही शेतकरी म्हणून सुद्धा पाठिंबा देतो. एका कारखान्याचा चेअरमन म्हणून सुद्धा मी त्यांना पाठिंबा देतो, एक कार्यकर्ता म्हणून पाठिंबा देतो. तर पाठिंबा देत असताना अतिशय गांभीर्याचे विषय त्यांनी मांडलेले आहेत. विशेषतः शेतीप्रधान देश आम्ही म्हणतो आहे, तर या शेतीप्रधान देशामध्ये शेतीकडे म्हणावं तेवढं लक्ष आता सरकारचं राहिलेलं नाही आणि सरकारची भूमिका सरकारनं बजावलीच पाहिजे. पण त्याचबरोबर सामान्य माणसाला सुद्धा शेतीकडे अधिक गांभीर्यानं बघितलं पाहिजे. आपल्याला वारसा हक्कानं खरं म्हटलं तर शेती प्राप्त झाली. आपल्या वाडवडिलांनी शेती घेऊन ठेवली होती. त्याच्यानंतरच्या पिढीनं कुठेतरी पाणीपुरवठ्याच्या स्कीम केल्या. त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा आधुनिकीकरण खरं म्हटलं आपण शेतीमध्ये केलं नाही आणि जे उत्पादित भाव जो आपला माल तयार होतो आहे त्याला सुद्धा चांगला दर मिळाला पाहिजे म्हणून शेतकरी संघटना सातत्यानं प्रयत्न करते. विशेषतः या ज्या गावामध्ये आंदोलन होतं आहे या गावचे सहकाराचे एक नेते आमचे ज्येष्ठ सहकारी आनंदरावजी पाटील सोयकर सातत्यानं गोकुळ दूध संघामध्ये असताना म्हणायचे की उत्पादन खर्चावर आधारित भाव दुधामध्ये असेल, इतर धंद्यामध्ये असेल मिळाला पाहिजे. त्याच पद्धतीचा प्रश्न गेले अनेक शतकं या देशामध्ये आहे. खरं म्हटलं तर हा देश शेतकऱ्यांची शेतीप्रधान देश आहे. शेतीवर आधारित अशा पद्धतीची अर्थव्यवस्था आपली आहे तरीसुद्धा म्हणावे त्या पद्धतीने लक्ष दिलं जात नाही. आणि म्हणून माणिक पाटलांनी जे विषय उपस्थित केले त्याची चर्चा परवा देशाचे सहकार मंत्री अमित शाह साहेब आले होते. त्यांना कारखानदारांच्या वतीनं आम्ही त्यांना दिलं. त्या संदर्भात त्यांना लक्ष घालण्याची विनंती त्यांना केलेली आहे. निश्चितपणे ते लक्ष घालतील. पण हे होत असताना महाराष्ट्र शासनानंसुद्धा त्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. या राज्याचे लोकप्रतिनिधी असलेले आमदार आहेत त्यांनीसुद्धा यामध्ये भूमिका मांडली पाहिजे. या दृष्टीनं चालू अधिवेशनामध्ये हे प्रश्न मांडले गेले पाहिजेत. या दृष्टीनं हे अन्नत्याग आंदोलनाचं महत्त्व वेगळ्या दृष्टीनं आहे. आणि म्हणून या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना त्यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे मी माहिती देण्याचा प्रयत्न केला. माझ्या माहितीप्रमाणे येत्या अधिवेशनामध्ये माणिक पाटील साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची चर्चा या अधिवेशनामध्ये करतील. या जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा मी ते विषय सांगितले. मला वाटतं त्यांनीसुद्धा इथं भेट दिलेली आहे. निश्चितपणानं या अधिवेशनामध्ये चर्चा होईल. पण शासनानं हा विषय गांभीर्याने घ्यावा. साखर आमचे आयुक्त इथे मला वाटतं सहचारक इथे येऊन गेले. आयुक्तांनी सुद्धा हा प्रश्न
सरकारकडे लावून धरावा यासाठी मी प्रयत्न करेन. आणि माणिक पाटील साहेबांनी सुद्धा हे आंदोलन आता मला वाटते लक्ष चांगल्या पद्धतीने वेधलेलं आहे. निश्चितपणाने आंदोलन दखल घेतली जाईल. माझी एक तुमचा मित्र म्हणून आम्ही कळकळीची विनंती आहे की आता अन्नत्याग आंदोलन जरा थोडं थांबवावं, कारण शासनामध्ये असे अनेक हजारो प्रश्न आहेत. आता आपण शेतीच्या प्रश्नाकडे आपण गांभीर्यानं बघू. शेती असतील, शेतकरी असतील, साखर कारखाने असतील आणि सरकार असेल, या सगळ्यांना जाग आणायची असेल तुमच्या आमच्या सामुदायिक प्रयत्नानं मी सगळ्याच कारखान्याच्या चेअरमनना विनंती करेन की सामुदायिक अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने एक मेळावा आपण घेऊया, ज्यायोगे सरकारला अधिक गांभीर्यानं या विषयाकडे लक्ष देता येईल. आणि म्हणून या जिल्ह्यातले एक आमदार आणि माझे मित्र म्हणजे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी परवा त्यांना जाहीरपणानं सांगितलं आहे की अशा पद्धतीचं अधिवेशन संपल्यावर एक मोठा मेळावा आपण घेऊया, ज्यामध्ये शेतकरी म्हणून आपल्याला भूमिका मांडता येईल, कारखानदारी म्हणून आम्हाला भूमिका मांडता येईल. आणि सगळी भूमिका मांडल्यानंतर शासन निश्चितपणाने लक्ष देईल. आणि हे सध्या आपण आंदोलन थांबवावं अशी विनंती त्यांचा मित्र पण करतो. मी आता लोकप्रतिनिधी नाही आहे, पण तरीसुद्धा शिवसेनेच्या वतीनं मी एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की आपण हे प्रश्न मोठ्या पातळीवर आपण जरा नेऊया. कारण आपण मोठ्या इथं आपण आंदोलन केला, मराठा आंदोलनामध्ये सुद्धा आपण भूमिका घेतली होती. पण याचबरोबर सामुदायिकपणानं हा प्रश्न आपण हातामध्ये घेतला तर निश्चितपणानं अधिक लक्ष शासनाचं जाईल एवढी विनंती करतो. आजच्या उपोषणाला पाठिंबा देतो आणि आपल्या सर्वांची थांबतो.